नमस्कार मित्रांनो, मी सागर मदने. आता मी आहे पुणे जिल्ह्यातल्या वापगावमध्ये. होळकरांच्या गौरवशाली इतिहासाचा वारसा सांगणारं हे गाव महाराजा यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी म्हणून ओळखलं जातं. या गावामध्ये आपल्याला होळकरांनी बांधलेला अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचा भुईकोट किल्ला पाहायला मिळतो आणि याच किल्ल्याच्या परिसरामध्ये आणखी काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत, ती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यापैकी एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी असलेल्या वापगावच्या भुईकोट किल्ल्याच्या समोरच आपल्याला होळकरांनी बांधलेलं राजेश्वर महादेवाचं अतिशय सुंदर शिवमंदिर पाहायला मिळतं आणि हेच मंदिर आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वापगाव हे तसं होळकरांचं मूळ गाव. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांचे आजोबा यांच्याकडे सुपे बारामती परगण्यातील 63 गावांचे वतन होते. याच 63 गावांपैकी एक असलेल्या होळ गावात सुभेदार मल्हारराव होळकरांचा जन्म झाला होता. आपल्या शौर्य आणि पराक्रमाच्या जोरावर उत्तरेतील माळवा प्रांताचे सुभेदार झाल्यावर आपले मूळ गाव असलेल्या वापगावात आपला एखादा वाडा असावा म्हणून सुभेदार मल्हारराव होळकरांनी वापगावात अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचा हा वाडा बांधला. वापगावच्या होळकर वाड्याच्या बरोबर समोर सुभेदार मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कालखंडात हे राजेश्वर महादेवाचे मंदिर बांधण्यात आले. पराक्रमी होळकर घराण्यामध्ये महादेवाला आराध्य मानले जाते. त्यामुळेच जिथे जिथे होळकरांचे वास्तव्य होते त्या त्या ठिकाणी भगवान शंकरांची असंख्य मंदिरं आजही पाहायला मिळतात. मंदिराच्या चारही बाजूनी भव्य दगडी तटबंदी आहे. मुख्य प्रवेशद्वार अतिशय सुंदर असून प्रवेशद्वारातून आत जाताच या मंदिराची भव्यता लक्षात येते. मूळ मंदिराच्या समोर 4 कोरीव दगडी खांबांवरती उभा असलेला हा नंदी मंडप पाहायला मिळतो. नंदी मंडपाच्या आतमध्ये नंदी महादेवाची अखंड कोरीव पाषाणात तयार केलेली सुरेख मूर्ती दिसून येते. या नंदी मूर्तीवर केलेलं अप्रतिम कोरीव काम आश्चर्य वाटावं इतकं सुंदर आहे. मंदिराच्या बाजूला असलेल्या दगडी तटबंदीला आतल्या बाजूने पूर्वी काही ओवऱ्या होत्या, मात्र सध्या काळाच्या ओघात या बांधकामाची पडझड झालेली दिसते. मंदिराच्या शिखरावर केलेली अप्रतिम कलाकुसर आणि नक्षीकाम या मंदिराची शोभा वाढवते. इतकंच काय तर मंदिराच्या शिखरावर चहोबाजूला देवादिकांच्या मूर्ती कोरल्या आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्हीकडे द्वारपालांच्या मूर्ती आहेत.
मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वी आतल्या बाजूस असलेल्या दगडी सभा मंडपात वरच्या बाजूस गोल घुमटाकार रचना आहे. गाभाऱ्यातील शिवपिंडीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न होऊन जाते. मंडळी, वापगावचा भुईकोट किल्ला पाहायला आल्यावर वाड्याच्या समोर असलेलं हे राजेश्वर महादेवाचं सुंदर मंदिर देखील पाहायला अजिबात विसरू नका. महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावांना फार मोठा इतिहास लाभलाय आणि त्यापैकीच एक म्हणजे होळकरांनी वसवलेलं हे वापगाव आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील हे गाव एकदा नक्की पहा, कारण या गावाला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी असलेला वापगावचा भव्य दिव्य अशा स्वरूपाचा भुईकोट किल्ला सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतो आहे, कारण या किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचं नव्यानं काम सुरू आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीनं काम सुरू आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये तुम्हाला पुढच्या काही कालावधीमध्ये असा भुईकोट किल्ला पाहायला मिळणार नाही. उत्तरेमध्ये ज्या पद्धतीचे भुईकोट किल्ले आहेत, अगदी त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातला वापगावचा भुईकोट किल्ला नव्यानं साकारतो आहे. त्यामुळे एकदा या किल्ल्याला आणि गावाला सुद्धा नक्की भेट द्या. तब्बल 5 ते 5.5 एकर परिसरात पसरलेल्या या भुईकोट किल्ल्यात अनेक बारवा, बुरुजात बांधलेल्या रहस्यमय विहिरी, राणी महाल, राजदरबार, नगारखाना अशी अनेक ऐतिहासिक बांधकामं आजही पाहायला मिळतात.